संघ मात्र आज आपण पाहू शकता सेमीफायनल करत असताना दोन्ही संघांचं कौतुक. दोन्ही संघ टॉप 4 मध्ये आलेत, परंतु आता या ठिकाणी ही लढाई अस्तित्वाची आहे. जो जिंकणार तो थेट अंतिम फेरीमध्ये जाणार. परंतु कोणता संघ असेल जो अंतिम फेरीमध्ये जाईल? मानकिवली संघ असेल का मावळी 11 शील संघ असेल? यासाठी असलेली ही लढाई. आणि आता या लढाईत आपण पाहू शकता कोणता संघ जिंकणार. दोन्ही संघाने देऊयात या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. हा सुद्धा सामना तुम्हाला 3 षटकांचा पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे फटका फसला. डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू होते आणि इथे पहिल्याच बॉल वरती मात्र सोपी कॅच ड्रॉप होते. खर तर डीप मध्ये नरेंद्र होते, त्यांच्या माध्यमातून मात्र हा कॅच ड्रॉप झाला. चांगले प्रयत्न होते अगदी कॅच पकडण्याचे, परंतु शेवटच्या मोमेंटला अगदी हा चेंडू हातातून निसटला आणि तदनंतर कॅच ड्रॉप. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल आली आहे. यॉर्कर लेन फटका सुंदर आहे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु नक्कीच या चेंडूवरती ही रिस्की सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. फटका भरपूर चांगला होता. खरं तर अगदी स्ट्रेट फटका होता, समोर मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळाली. सध्या तरी दोन्ही फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं ओपन केलंय सिंगलच्या मदतीनं. टीमची टोटल 2 धावा फलकावरती. अमोल आणि त्यांचा समवेत भूषणला पाहता अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर चेंडू शेडछाडणी केल्याने तदनंतर बॅटची एज आणि यष्टांच्या मागे केले काम तमाम. इथनं पहिला धक्का लागेल. टीम बॅटिंग करत असताना माऊली 11 शील संघाला फलंदाज बाद. बॅट्समन भूषण बॅक टू द पॅव्हेलियन. करत असताना गोलंदाज पंकज बोलेला पाहता. खरं तर प्रत्येक मॅच मध्ये पंकजनं मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आज खरं तर या मैदानावरती मानकिवली संघाने सर्वांना प्रभावित केलं. सुंदर बॅटिंग, तेवढी चांगली फिल्डिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका डीपने खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग ऋतिक होते, अप्रतिम फिल्डिंग. अगदी ज्या प्रकारे एखादा लेदर बॉलचा क्रिकेटर वेगाने तो बॉलला उचलफेक करतो त्या प्रकारची फिल्डिंग ऋतिकची पाहायला मिळते. का ऋतिकला अगदी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बाहेर फिल्डिंगसाठी पाठवतात याचं उत्तर मात्र ऋतिकने या चेंडूवरती दिलंय. कौतुक केलंय. बॉल अडवल्यानंतर अगदी टाळ्यांचा कडकडाट, परंतु या चेंडूवरती एकच धाव. गुडलेन स्पॉट ऑन साइडला मोठा फटका काढायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू जमिनी लगत पाहायला मिळतोय. सबमरीन डिलिव्हरी डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल 3 धाबा फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. 3 षटकांचा हा देखील सामना आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जबरजबर 25 ते 30 किंवा 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल टीम माऊली 11 शील संघाला. ऑन साइडला मोठा फटका डीप मध्ये ऋतिक आहेत. सध्या तरी चेंडूची वाट पाहतात आणि एका टप्प्यावरती बॉलला उचलफेक, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम माऊली 11 शील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. एका गडाच्या मोबदल्यात डीसी. कालच्या गटातून आपण पाहतात माऊली 11 शील संघ टॉप 4 मध्ये आला, परंतु आजच्या गटातून श्री गणेश मानकिवली संघ आपण पाहता पुढे आला.
चांगली कामगिरी मात्र या दोन्ही संघाने केली, परंतु आता ही पहिली सेमीफायनल आपण पाहता जवळ वेळेचा विचार केला तर ठीक 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता मात्र आपण खरं तर या मागचा आनंद घेतोय. जे प्रेक्षक ऑनलाईन आम्हाला जोडले गेले तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती राज आलेत, इथे देवेंद्र आलेत, परंतु पहिलाच बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाज अमोलनं केला, परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 5 या धावफलकावरती. सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम माऊली 11 शील संघाला. ऑन साइडला मोठा फटका खेचला, परंतु डीपने प्रोटेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट, तेवढे चांगला थ्रो ऑन द स्टंपचा हा थ्रो आला, परंतु विकेट होईल का? डायरेक्ट हिटचा इशारा प्रशांतनं दिला होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहतात 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. चांगलं कॉलिंग, चांगला आय कॉन्टॅक्ट, अगदी दुसऱ्याचा कॉल आधीच केला होता. पहिली धाव मात्र वेगानं कंप्लीट केल्यानं दुसरी धाव आता सोपी झाली मैदानात माऊली 11 शील संघासाठी. सिंगल डबलनं सध्या तरी खेळ सुरू ठेवलाय. सध्या तरी पुढे नेण्याचा डाव आपण पाहता सिंगल डबल करत असताना. ओव्हरबीट बॉल, फटका फसलाय, लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे राज, चुकी होणार नाहीये, चांगला जजमेंट आहे आणि अप्रतिम कॅच स्वीकारली आहे. फलंदाज होईल बाद, इथनं दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना माऊली 11 शील संघाला फलंदाज प्रज्योत बॅक टू दी पवेलियन. विकेट नंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर होतोय. 4थ्या क्रमांकावरती प्रशांतला पाहता, एक विस्फोटक बॅटर, अगदी भरेर यष्टीचा हा खेळाडू, परंतु मैदानाच्या आत प्रशांतला अगदी सातत्याने चांगल्या फटकांसाठी प्रयत्न करावे लागतील. 3 षटकांचा हा सामना शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमीच चांगला खेळ करावा लागतो. इथे पहिलाच बॉल मैदानाच्या आत गेल्या प्रशांतच्या बॅटमधनं हा मोठा तडाखा, बॉलला पाठवलाय सरळ साइड स्क्रीनच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू मैदानाच्या आत आपण पाहिल्या प्रशांत जसा मैदानाच्या आत गेला तशा आपल्या नावाचा परिचय मात्र त्यानं पहिल्याच बॉलवरती दिलाय. षटकार खेचलाय, अप्रतिम स्ट्रोक, यॉर्कर लेंथ, वेगवान चेंडू, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती षटकार पाहिलं होतं, परंतु त्या षटकाराचा प्रत्युत्तर देत असताना हा वेगवान चेंडू डॉट बॉल. कमबॅक करत असताना गोलंदाज देवेंद्रला आपण पाहता सुंदर चेंडू होता. खरं तर या चेंडूचं उत्तर नव्हतं फलंदाज प्रशांतकडे. प्रशांतला मैत्रीने शांत केले. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, गॅप मध्ये बॉल ढकलला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, खेळाडू पोहोचतात, परंतु एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, थोडासा लेझी क्रिकेट आणि लगेचच दुसरी देखील धाव कंप्लीट केली जाते. असं वाटलं होतं की या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल, परंतु अमोलनं कॉल केला की ते दुसरी धाव होऊ शकते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना माऊली 11 संघाची, अर्थातच माऊली 11 शील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये जवळ 11 धावा या खर्च केल्यात गोलंदाज देवेंद्र मिनी यांनी. आता शेवटचं षटक इथे शिल्लक आहे, परंतु शेवटच्या षटकात किती धावा येणार की गोलंदाज प्रशांत भोईर इथनं कमबॅक करून देईल पुन्हा एकदा. सध्या तरी आज प्रशांतनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली.
यष्टीरक्षण करत असताना व त्यानंतर इनफिल्डमध्ये फिल्डिंग करत असताना गोलंदाजी करत असताना सातत्याने चांगली कामगिरी प्रशांतनं सुद्धा केली आहे. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला अगदी पुश केला परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतात. कुमार नवलेला पाहता चांगली फिल्डिंग परंतु खराब थ्रो. इथे दुसराचा कॉल परंतु प्रोटेक्शन बॅकअप आलाय निलेश मराठे यांचं. अगदी या चेंडूवरती जवळजवळ एकच धाव मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. सध्या तरी या मॅचमध्ये 20च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. 20 पेक्षा जास्त धावा आल्या तरी देखील या मॅचला मजा येईल कारण की माऊली 11 शील संघाकडे सुद्धा एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. कालच्या दिवसात या संघानं अप्रतिम गोलंदाजी केली परंतु आज पुन्हा एकदा त्या गोलंदाजीचा प्रदर्शन पुन्हा करावा लागेल. ऑन साइडला मोठा फटका खेळाचा होता परंतु फटका फसलाय. स्वतः प्रशांत या चेंडूपर्यंत पोहोचतायत. स्वतःने मात्र कॉल केलाय हा झेल माझा आहे मी स्वीकारणार आणि त्यानंतर सोपा कॅच स्वीकारलाय. इथनं अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना माऊली 11 शील संघाला प्रशांत न केलाय. सध्या तरी आपण पाहता विकेट आलाय. प्रशांतने मात्र प्रशांतचाच शिकार केलाय. सुंदर गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. सातत्याने व्हेरिएशन दाखवण्याचं काम प्रशांत भोईर करतोय आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज एंटर होतोय जवळजवळ 5व्या क्रमांकावरती फलंदाज पंकज आलेत. षटकाचा विचार केला तर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल. टीम शील संघाला इथे फटका सुंदर आहे. मैदानाच्या आत गेला रिव्हर्सचा फटका बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावा चौकार. वीसचा टप्पा आपण पाहिला आता तो टप्पा पार केला. आता इथनं हळूहळू जवळजवळ 30च्या आसपास कसं जाता येईल ह्याच्याकडे सध्या तरी माऊली 11 शील संघ सध्या तरी नियंत्रण करेल. चौकाराच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती आहेत परंतु अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. पंकजच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय. गतीमध्ये मिश्रण स्लोवर 1 बॉल फसवा चेंडू होता. इथं पण अगदी पाहिलं टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अप ब्रेक पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी अगदी प्रशांत आपण पाहतात प्रशांत भोईर दोन्ही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. कधी फास्टर बन कधी स्लोवर बन कधी बाउन्स. सुंदर गोलंदाजी इथे आपण पाहू शकता. इको साऊंड मात्र पाहायला मिळाला प्रशांतकडनं परंतु या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नाही परंतु रन आउट मिळेल. डॉट बॉल इथं आपण पाहता कमबॅक केलं जात आहे. चौकारानंतर लगातार 2 चेंडू डॉट प्लस रनआउट सुद्धा आहेत फलंदाज बाद. शिल्लक राहिलाय मैदानाच्या आत. स्ट्राइक वरती आपण पाहता अमोल आले. स्ट्राइक वरती का आलो याचं उत्तर नक्कीच जावं लागेल. एखादा मोठा फटका खेचावा लागेल. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. वेगवान फटका आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी ही धाव आता इथनं पूर्ण पाहायला मिळते. अगदी या चेंडूवरती आपण पाहतायत 2च धावा मिळतील. षटक क्रमांक 3 संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी संपला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहता खरं तर
माऊली 11 शील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 अर्थातच 22 धाव फलकावरती आणि 23 धावसंख्येचा टार्गेट मात्र श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाच्या समोर उभा केलाय. तर 23 धावा बनवल्या 22 धावा बनवल्या गेल्या तर 23 धावसंख्येचा इथे पाठलाग करावा लागेल सेकंड इनिंग मध्ये. तात्पुरता आपण जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षात ऐकूयात एक केला जाईल की डिफेंड केला जाईल हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि ऐकूयात या मॅचसाठी अर्थात सेकंड इनिंगसाठी आमचे साथी समालोचक आमचे आदर्श आमचे गुरुवल्य खरं तर महेश धुळे अर्थातच मॅटी सरांचा सुमधुर आभास. थँक्यू सो मच. तर चला लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. 23 धावसंख्येचा टार्गेट मैदानाच्या आत आपण पाहता खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाच्या समोर 18 चेंडू आणि 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि सध्या तर आपण मैदानाच्या आत माऊली 11 शीर संघाला पाहू शकता चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत सजवली आहे. खरं तर या धाबा चेस होतील की डिफेंड होतील पुन्हा एकदा आपण पाहूयात. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. खरं तर अतिशय महत्वाचा सामना जिंकला तर सुपर 2 मध्ये अर्थातच मेगा फायनलचं तिकीट इथनं बुक होईल. खरं तर कोणता संघ या मॅच मध्ये जिंकणार. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फूटचा वापर जरूर केला होता फलंदाज राजनं परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना गोलंदाज आपण पाहतात खरं तर गौरवला पाहता इथे शॉट प्लेन फटका सुंदर आहे. स्क्वेअर कटचा फटका बॉलला पाठवलाय सरळ डीप मध्ये एक अगदी कबरच्या रिझर मध्ये चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावा चौकार. आत ओव्हरपिच बॉल ऑन सेटला सॉफ्ट हँड अगदी हा चेंडू डीप मध्ये ढकलला परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. परंतु या चेंडूवरती 2 धावा मात्र सहजासहजी कंप्लीट केल्या जातात.
अगदी राजला माहिती आहे अगदी 18 बॉलमध्ये 23 बनवायचे आहेत म्हणजे प्रति ओव्हरमध्ये जवळ जवळ 21च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत 21 ते जवळ जवळ 7च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. इथे फटका सुंदर आहे बॉलला पाठवले सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल पंचांचा इशारा 6 धावा षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग राजांच्या माध्यमातून यस आता चेक केलं जाईल त्या ठिकाणी चौकार आहे की षटकार यस नक्कीच ग्रामीण टेनिस क्रिकेट .in वरती आता चेक केलं जाईल की हा चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पडलाय की आत आता इथे चेक केलं जाईल. चार धावा असतील या चेंडूवरती सर चौकार असेल अगदी बॉल आतमध्ये आहे आणि या चेंडूवरती 4 धावा चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 10 या धावफलकावरती. आतापर्यंत राजच्या बॅटमधून मात्र 2 चौकार आणि एक डबल देखील आली आहे. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर अगदी शरीराचा वेध घेत असताना आपण पाहता अगदी हा चेंडू डॉटरला कमबॅक करत असताना गोलंदाज गौरवला पाहता खरं 23 धावा संख्येचा पाठलाग करायचा आणि आतापर्यंत बनल्या गेल्या 10 धावा म्हणजे अजूनही 13 बनवायच्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला हुक केलाय फटका फसलाय परंतु डीप मध्ये खेळाडू नाही आहेत आणि बॉल अगदी या ठिकाणी आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. माऊली 11 शिवसंघ आपण लगेच फिल्डिंग सजवायचे आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरजबर 14 धावा आल्यात चांगली बॅटिंग संपूर्ण या धावा राजच्या बॅटमधून आल्यात. आता उर्वरित समीकरण पाहायला मिळेल येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 9 धावा जिंकायची गरज असेल. 12-9चं समीकरण अगदी मैदानाच्या जमेची बाजू म्हणावी लागेल ती म्हणजे मानिकवली संघाने आतापर्यंत एकही विकेट गमावला नाहीये. चांगली सुरुवात राजने केली परंतु दुसऱ्या बाजूला जबरजबर 6 चेंडूंचा खेळ नॉन स्ट्राईक एंडवरती उभा राहून मात्र पंकज भोलेनं पाहिलाय परंतु जबरजबर सेकंड ओव्हरचा पहिलाच बॉल फेस करतील. 12 चेंडू 9 धावा संख्येची गरज जवळजवळ 60% मी जर म्हणेन हा सामना आता मानकुली संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटिंग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलकीशा अपील जवळजवळ 3 ते 4 खेळाडू मात्र जोरदार अपील करतायत परंतु पंचांचा इशारा सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी आपण पाहतायत नॉट आउट आहे. यस फलंदाज या ठिकाणी बाद असतील. खर तर मोठा धक्का आता लागेल टीम श्री गणेश मानकिवली संघाला. फलंदाज पंकज भोले बॅक टू दी पवेलियन.
ठिकाणी आपण पाहतायत पहिल्याच बॉलवरती विकेट मात्र सुरुवात करत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती भूषण पहिल्याच बॉलवरती विकेट आलाय. इथनं कमबॅक करण्याचं काम करत असताना माऊली 11 शिवसंघ नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती मानकिलवी टीमचा सिक्सर किंग हेमंत. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, जजमेंट चांगलं आणि इथे सिक्सर किंग हेमंतला परतावं लागेल. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. धक्का दुसरा लागतोय टीम श्री गणेश मानकिवली संघाला. चांगला कमबॅक बनावा लागेल गोलंदाज आपण पाहता. खरं तर भूषणांच्या माध्यमातून सुरुवातीचे 2 चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती मात्र 2 विकेट आपल्या नावावरती केलेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज भूषण आलाय. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला सॉफ्ट हँड मात्र ढकलण्यात आला. डीप मध्ये साईल आहे. दुसऱ्याचा कॉल, इथे रनआउटची संधी आणि आता या ठिकाणी घडले काय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर. मागच्याही मॅच मध्ये आपण पाहतात राज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाले होते आणि याही मॅच मध्ये रन आउटच्या माध्यमातून राजला मैदान सोडावं लागेल. मागील 3 बॉल वरती 3 मोठे धक्के लागले गेलेत. अर्थात टॉप ऑर्डर आता मैदानाच्या आत ढासळलाय. फलंदाज बाद. राज बॅक टू द पॅव्हेलियन. प्रयत्न तर करून बघा, अशक्य गोष्टी पण शक्य झालेल्या दिसतील आणि मैदानाच्या चांगले प्रयत्न असे करा की कधी हरता हरता जिंकलं ते कळणार देखील नाहीये. परंतु मैदानाच्या सुरेख कमबॅक. स्ट्राइक वरती आपण पाहता कुमार होते. इथे आपण पाहतात कुमारनं क्रीज सोडली, अगदी पुढे आले होते आणि तदनंतर यष्टीरक्षक अमोलचं कौतुक. लगेच तिथे आपण पाहता स्टंपिंग केलंय आणि इथं अजून एक धक्का. मागील 4 बॉल वरती 4 धक्के लागले गेलेत श्री गणेश मानकिवली संघाला. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं पंकज आउट झाले. सेकंड बॉल वरती पाहिलं तर हेमंत बाद झाला. तिसऱ्या बॉल वरती जबल आपण पाहतात राज गडगे बाद झाले आणि चौथ्या बॉल वरती आता कुमार नवले देखील बाद झाले. म्हणजे 4 बॉल मध्ये 4 धक्के दिले गेलेत टीम श्री गणेश मानकिवली संघाला. फलंदाज बाद. भरपूर चांगली लढत सध्या तरी पाहायला मिळते. शेवटपर्यंत हार मानत नाहीयेत. अगदी क्रिकेटचा खेळ आपण बघा, अगदी क्रिकेटचा खेळ म्हटलं तर अनाचित्तींना गोष्टींना भरायला लागेल. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेमका नेम नाहीये. सध्या तरी चांगला पलटवार. पहिल्या ओव्हरमध्ये एकही विकेट नव्हता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये विकेटने सुरुवात झाली आणि जबल मागील 4 बॉल वरती 4 मोठे धक्के लागले गेले. टॉप ऑर्डर पूर्णपणे डाचालय. स्ट्राइक वरती नवीन बॅटर. बॅट्समन पासून दूर हा चेंडू, परंतु डीप मध्ये आपण पाहता साईल आहेत अगदी मिसफील्ड आणि तदनंतर आपण पाहता या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मॅच आता हळूहळू क्लोज होताना पाहायला मिळेल. आता उर्वरित शेवटचे 7 बॉल असतील आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज. परंतु हा चेंडू भरपूर निर्णायक असेल. मॅच मात्र भरपूर चांगली रंगत असताना ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु अगदी
पूल केला गेला परंतु डीप मध्ये खेळाडू आहे चुकीची फिल्डिंग इथे आपण पाहता दुसऱ्याचा कॉल रनआउटची संधी आणि खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत 2 धावा कंप्लीट केल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट सध्या ते पण पाहतात लगातार विकेट आल्यानंतर माऊली 11 शिलसंघाला चांगला कमबॅक केला होता परंतु तदनंतर येणाऱ्या 2 बॉलवरती मात्र लगातारच्या 2 दुहेरी धाबा अर्थात 4 धाबा आल्यानंतर मॅचचं गणित पुन्हा एकदा पलटलं आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 4 धाबासंख्येची गरज 6 चेंडू 4 धाबासंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग चे 6 चेंडू शिल्लक आहेत परंतु अजूनही कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये शेवटची धाव जोपर्यंत होत नाहीये कोणता संघ जिंकणार फार कठीण आहे सध्या तरी आपण पाहतात 6 चेंडू 4 ची गरज मॅच सोपी आहे परंतु क्रिकेटमध्ये जसं दिसतं तसं नसतं मित्रांनो म्हणूनच जग फसतं आता सध्या तरी आपण पाहतात 6 बॉल मध्ये 4 ची गरज आहे इथे सुरुवातीचे जर का डॉट बॉल आले तर मॅच चांगली पाहायला मिळेल प्रेक्षक जे जागा आहेत त्या प्रेक्षकांचा नक्कीच आपण पाहू शकता प्रेक्षकांना मात्र मजा येईल सध्या तरी अफाट मेहनत घ्यावी लागेल जिद्द चिकाटी मेहनत आणि आता सातत्याने चांगली गोलंदाजी करत असताना फिल्डिंगचा स्टँडर्ड मात्र वाढवावा लागेल टीम माऊली 11 शिलसंघाला स्ट्राईक वरती प्रशांत पहिलाच बॉल गुड लेंथ स्पॉट अगदी बॅट्समन प्रशांत पासून हा चेंडू थोडा दूर होता अगदी बॅट्समन प्रशांतला थोडा स्ट्रगल करायला लावलं होतं परंतु या चेंडूवरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये शिरकाव करून देईल तो म्हणजे माऊली 11 शिलसंघाला किस्मत सबको मौका देती है पर मेहनत सबको चौका देती है इथे अफाट मेहनत घ्यावी लागेल सातत्याने कठीण परिश्रम करावे लागतील चांगली फील्डिंग करत असताना मात्र तुम्हाला चांगले थ्रो देखील करावे लागतील 5 बॉल 4 ची गरज गुड लेंथ स्पॉटचा बॉल ऑन सेटला मोठा फटका खेळायचा होता मॅच विनिंग फटका खेळायचा होता परंतु या ठिकाणी हा देखील आलाय डॉट बॉल शेवटच्या षटकात पुन्हा एकदा रोमांचक सामना पाहायला मिळेल खरं तर गोलंदाज सचिन आपल्या नावाचा परिचय देतोय सध्या तरी वेगानं बीट केलं जात आहे प्रशांत भोईरला लगातार 2 बॉल डॉट आले आता प्रत्येक बॉलवरती सिंगल येणं फार महत्वाचं प्रत्येक बॉलवरती धावा येणं महत्वाचं प्रत्येक बॉल हा भरपूर इम्पॉर्टंट भरपूर महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी 4 बॉल 4 धावसंख्येची गरज मॅच रंगतदार स्थितीमध्ये सामना होता कुठे 6 बॉल 4 ची गरज आणि आता आलाय कुठे 4 बॉल 4 धावसंख्येची गरज जेवढं मोठं लक्ष तेवढी जास्त मेहनत सध्या तरी करत असताना इथे हा चेंडू समोर होता परंतु सध्या तरी आपण पाहतायत पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आहे आणि यस पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की या चेंडूवरती बॅट स्पर्श आहे आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाने अभिनंदन 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 तर या ठिकाणी आपण पाहताय तर सामना जिंकला तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकुली संघाने अभिनंदन परंतु हार्ड लक टीम माऊली 11 शील अगदी या ठिकाणी आपण पाहतात मेगा फायनल मध्ये दिलेली ही धडक आपण पाहतात श्री गणेश मानकुली संघाचं अभिनंदन अगदी चांगली लढत मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळाली आणि तदनंतर मॅच विनिंग फटका खरं तर नशिबाची साथ मिळाली ती म्हणजेच श्री गणेश मानकुली संघाला अभिनंदन पुन्हा एकदा थेट मेगा फायनलचा तिकीट इथनं बुक केलं किमान अगदी आपण पाहू शकता आता दुसऱ्या क्रमांकापर्यंत नक्कीच पोहोचलेत परंतु मानकुली संघाला या स्पर्धेत चॅम्पियन व्हायचं आहे परंतु त्यासाठी फायनल मध्ये नक्कीच त्यांना चांगला खेळ देखील करावा लागेल फायनल साठी देऊयात मानकुली संघाला लाख लाख शुभेच्छा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
चा किताब आपण लगेच जाहीर करूयात. संघानं अभिनंदन मानकुली टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटपद्ध जबरजबर 14 धावा आल्या आणि राज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन राज आणि अभिनंदन